नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे. खरंच ताई इतक्या भाग्यवान आहेत की त्या ताई सांगतात की मी कोणाच्या थ्रू स्वामी सेवेत आलेली नाही आहे, साक्षात स्वामींनी मला स्वामी सेवेत आणलेलं आहे. तर इतका भयानक अंगावर शहारे येतील असा माझा अनुभव आहे. तर अनुभव शेवटपर्यंत बघा. पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील, स्वामी भक्त असतील, तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग ताईंच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना, अतर्क्य अवधूत हे स्मर्तृगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. खरंच या मंत्राप्रमाणेच माझ्या आयुष्यात खरंच स्वामींनी चमत्कार दाखविले. आणि जेव्हापासून स्वामींनी माझ्या आयुष्यात माझ्याकडून सेवा करून घेतल्या, मला अनुभव दिले, त्यानंतर स्वामींवरचा माझा एवढा विश्वास दृढ झाला की अक्षरशः कोणी जरी म्हटलं की स्वामी कोण आहेत आणि काय स्वामी स्वामी करतेस, तेव्हा मनामध्ये त्या व्यक्तीविषयी प्रचंड राग यायचा. पण मी स्वामींना एकच म्हणायचे की स्वामी, त्या व्यक्तीला तुम्ही बघून घ्या, काय करायचं, पण माझा तुमच्यावरती प्रचंड विश्वास आहे. त्या ताई सांगतात की मी कोणाच्या माध्यमातून किंवा कोणाच्या ओळखीने स्वामींच्या सेवेमध्ये किंवा स्वामींच्या मार्गात आलेली नाही आहे. साक्षात स्वामींनीच मला या मार्गामध्ये ओढून आणलेलं आहे. बघा, स्वामी कोण आहेत? मी स्वामींविषयी थोडंसं ऐकलेलं होतं की स्वामी समर्थ महाराज आहेत, ते अक्कलकोटला असतात किंवा त्यांचा स्वामी सेवेचा मार्ग असतो. पण मी कधी स्वामी सेवा केली नाही. घरात बसून किंवा देवासमोर बसून, स्वामींसमोर बसून कधीही स्वामी सेवा केली नाही. एक दिवस माझ्यासोबत असा प्रसंग घडला. मी ऑटोमध्ये जात असताना, मी ऑफिसला ऑटोमध्ये जात असताना खूप ट्रॅफिक होतं आणि मध्येच असं एक वादळ निर्माण झालं की अचानक ऑटोचं पलटी होण्या इतपत ती ऑटो पूर्णपणे पडायलाच आली होती, इतकं ती ऑटो फिरली होती. तर त्या ताई सांगतात की पुढं जाऊन एकदा वाचले आणि एकदा अशी पलटी होण्यासारखी झाली तेव्हाही वाचले. नंतर थोडंसं पुढं गेली तेव्हा पूर्णपणे अशी पलटी व्हायलाच झालेली होती. तर आणि ती झालीच, पलटी झाली. मग सगळे त्या ऑटोमधले खाली पडले. आणि माझ्या बाबतीत काय झालं, जेव्हा सगळे पूर्णपणे पडले तेव्हा काय समजलंच नाही मला. माझ्या कानात येऊन मला आवाज आला की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि त्या क्षणी मला समजलं की हा मंत्र जो आहे तो आपल्या स्वामी महाराजांचाच आहे ना, स्वामी समर्थ महाराजांचाच आहे. बाकी सगळ्यांना बेशुद्ध पडले, काही ना काहीतरी लागलं, पण मी अलगदपणे त्यातून बाहेर निघाले. मला काहीही झालं नाही. मला काही समजलं सुद्धा नाही की मी कसे पडले काय. फक्त एवढंच समजलं की माझ्या कानामध्ये येऊन भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं मला सांगितलं. तेव्हा मी पूर्णपणे जागी झाले आणि बघते तर काहीच दिसत नव्हतं. पण जेव्हा मी पूर्ण शुद्धीवर आले तेव्हा मला त्याच्या ॲक्सिडेंटमध्ये कानामध्ये बोललेले शब्द आठवले आणि मी विचार केला की हे साक्षात मंत्र आपल्या स्वामी समर्थ महाराजांचे आहेत आणि साक्षात स्वामींनीच येऊन मला वाचवलेलं आहे. आणि त्या दिवसापासून मी स्वामींचा फोटो घरात आणला, स्वामींचा फोटो घरात आणला, स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ आणला, जपमाळा आणली आणि बसकर अशा पद्धतीने स्वामींची सेवा मी सुरू केली. स्वामी चरित्र सारामृताचे मी 3 अध्याय रोज वाचायला लागले, 11 माळी जप करायला लागले, जसं जमेल तसं तारक मंत्र म्हणायला लागले. आणि काय आश्चर्य, पुढे जाऊन माझ्या आयुष्यातले दुःख काही संपत नव्हते. एकामागून एक दुःखाचा डोंगर चालूच होता. स्वामी सेवा चालूच होते. माझ्या बहिणीकडे माझी बहीण ब्राह्मणाकडे जेव्हा पत्रिका बघायला गेली तेव्हा मी तिच्यासोबत गेले. तेव्हा ब्राह्मणाने सांगितलं की जेव्हा ब्राह्मणाने पत्रिका बघितली तेव्हा ब्राह्मणाने सांगितलं की तुमच्या पत्रिकेमध्ये असा योग आहे की ज्यातून तुमचं ब्रेन ट्युमरचं तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल म्हणून. तेव्हा मला कुठेतरी इतकं अस्वस्थ वाटलं की असं वाटलं खरंच माझी पत्रिका एवढी भयानक आहे आणि माझ्या आयुष्यातले प्रॉब्लेमही कधी संपणार आहेत ठाऊक माहिती नाही. पण हा असा ब्रेन ट्युमरचा प्रॉब्लेम कसा काय उद्भवू शकतो? मी तर स्वामी सेवेत आहे.
त्या ताई सांगतात की जेव्हा मी हा प्रॉब्लेम म्हणजे त्या ब्राह्मणाने सांगितला तेव्हा 2 मिनिटं खूप गोंधळून गेले आणि शांत बसले. स्वामींना प्रार्थना केली की स्वामी आता तुम्हीच बघून घ्या, माझा तुमच्यावरती प्रचंड विश्वास आहे, आता तुम्हीच मला धावून या. भलेही ब्राह्मण लोक काही सांगू द्या किंवा माझ्या पत्रिकेत काही दोष निघू द्या, पण तुम्ही माझी पत्रिका पूर्णपणे बदला. आणि काय आश्चर्य, मी स्वामी सेवा माझी चालूच होती. थोड्याच दिवसामध्ये मला म्हणजे डोकं खूप दुखायला लागलं, म्हणून आम्ही डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांकडे गेल्यावरती डॉक्टरांनी विचारलं, पूर्ण तपासणी केल्या, पूर्ण चेकिंग केलं आणि विचारलं की तुम्हाला कधीपासून असं होत आहे. तर त्या त्यांनी सांगितलं की अधूनमधून कधीतरी डोकं दुखायचं, पण असा भयानक त्रास कधीही झाला नाही. त्या डॉक्टरांनी सांगितलं की तुमचा ब्रेन ट्यूमर हा पूर्णपणे लास्ट स्टेजला गेलेला आहे. तुमच्याकडे फक्त आणि फक्त आता 4 ते 5 दिवस उरलेले आहेत. तुम्ही आताच्या आता ॲडमिट व्हा, आपल्याला त्याच्यावरती काहीतरी प्रक्रिया करावी लागेल. आणि ते जे डॉक्टर होते ते सुद्धा एक स्वामी भक्त होते. त्यातही सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये मला जेवढे काही लोक भेटले ते फक्त आणि फक्त स्वामी भक्त होते. म्हणजे ज्या ज्या संकटात मी गुंतलेले होते, ज्या ज्या संकटात मी अडकलेले राहायचे, त्या संकटात धावून येणारे सुद्धा स्वामी भक्त होते. आणि हा सगळ्यात मोठा माझा अनुभव होता. त्यातही सांगतात की जेव्हा ते डॉक्टर स्वामी भक्त होते असं मला समजलं, तेव्हा म्हणजे त्या डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही काहीही घाबरू नका, सगळं व्यवस्थित होईल. तेव्हा मनामध्ये थोडंसं बरं वाटलं की आता स्वामी आपल्या सोबतच आहेत, काही झालं तरी आपण सगळं स्वामींवरती सोडून द्यायचं. हे झाल्याच्या नंतर ताई ॲडमिट झाल्यावरती त्यांना मुलीचं इंजेक्शन द्यायला सांगितलं, म्हणजे ॲनेस्थेशिया होता. त्याचे जे डॉक्टर होते स्पेशालिस्ट ते आलेले, तेव्हा त्यांनी सांगितलं की ताई तुम्ही काहीच घाबरू नका, स्वामी आहेत पाठीशी, सगळं काही व्यवस्थित होईल. त्या मुलीच्या डॉक्टरांनी सुद्धा त्या ताईंना आधार दिला, म्हणजे तेही डॉक्टर स्वामी भक्त होते. जेव्हा ते बोलले की तुम्ही काही घाबरू नका, सगळं व्यवस्थित होईल, तेव्हा मनाला एवढा धीर वाटला ना, खूप बरं वाटलं की म्हणजे माझ्यासोबत जे दुसरं पेशंट होतं ते इतकं घाबरायचं की अक्षरशः त्या पेशंटला मी आधार दिला की स्वामी आहेत आपल्या पाठीशी, घाबरू नका म्हणून. आणि मला आधार देणारे डॉक्टर होते. म्हणजे तुम्ही विचार करा की पेशंटही माझ्यासोबत सगळे स्वामी भक्तच होते आणि डॉक्टरही स्वामी भक्तच होते. पण जेव्हा त्यांनी मला असा आधार दिला तेव्हा मला काहीच वाटलं नाही, कारण मी ऑलरेडी माझ्या स्वामींचं नामस्मरण करत होते. मग त्यामुळे मला काहीच असं घाबरल्यासारखं वाटत नव्हतं किंवा मी घाबरले सुद्धा नाही, कारण माझ्या मनामध्ये एकच होतं की हां, स्वामी आहेत आपल्या पाठीशी, सगळं काही व्यवस्थित होणार आहे. त्या डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही घाबरू नका. ताईंना भूल दिली आणि भूल चढल्याबरोबर ताईंचं ऑपरेशन सुरू झालं. सकाळच्या 11 वाजल्यापासून रात्रीच्या 11 वाजेपर्यंत हे ऑपरेशन चालू होतं, म्हणजे जवळपास 12 तास हे ऑपरेशन चालू होतं. तुम्ही विचार करा की जे ऑपरेशन 12 तास चालू आहे त्या ऑपरेशनची भूल किती प्रमाणात असेल. मला एक शब्दही बोलता येत नव्हता, ना बघता येत होता. सगळं काही जड झालेलं होतं, काही समजत नव्हतं, पूर्णपणे मी नशेत होते. त्या ताई सांगतात की तरीसुद्धा स्वामींचा चेहरा माझ्यासमोर दिसत होता, स्वामींचं अस्तित्व माझ्यासमोर दिसत होतं की काहीही झालं तरी, किती मोठं संकट आलं तरी स्वामी आपल्या पाठीशी आहेत. जेव्हा सकाळ झाली म्हणजे डॉक्टरने सांगितलं होतं की भूल जर चढली तर एखाद्याला पॅरालिसिस पण होऊ शकतो. त्या ताई सांगतात की मला हे ऐकून खूप धक्का बसला. मी स्वामींना प्रार्थना केली की स्वामी, जेव्हा माझी भूल उतरत गेली 12 तासाच्या नंतर, तेव्हा मी माझ्या पायांची हालचाल सुरू केल्याबरोबरच स्वामींनी म्हणजे तिथं तेवढ्यात मला आवाज आला की माझ्यावर विश्वास नाही का रे. तेव्हा मला समजलं की स्वामीच आपल्या सोबत आहेत. की मी खूप रडली, म्हणजे इतकी रडली. जेव्हा मला हा आवाज आला तेव्हा मी इतकी रडली की अक्षरशः स्वामींना म्हटलं की स्वामी महाराज, मला तसं म्हणायचं नव्हतं, तुम्ही आहात म्हणून तर मी आज हालचाल करते. डॉक्टरांनी तर सांगितलं होतं की पॅरालिसिस होऊ शकतो म्हणून, पण मी स्वतः हालचाल करते, चालते. त्याच्यानंतर त्या ताईंना ICU मधून म्हणजे ऑपरेशन थिएटरमधून नॉर्मल वॉर्डमध्ये पाठवण्यात आलं. तेव्हा त्या ताईंनी डॉक्टरांना सांगितलं की मी कोणत्याही चेअरवरती किंवा बेडवरती जाणार नाही, मी स्वतः चालत वॉर्डरूममध्ये जाते म्हणून. तर त्या डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही स्वतः रिस्क का घेताय म्हणून. त्या ताई सांगतात की मी डॉक्टरांना म्हटलं की मी जाऊ शकते, आणि खरंच काय आश्चर्य, त्या ताई स्वतः त्या चालत त्या वॉर्डरूममध्ये गेल्या.
ऑपरेशन थिएटरमधून ते वॉर्डरूममध्ये गेल्या. सगळे आश्चर्य करत होते की कसं काही शक्य आहे. अक्षरशः डॉक्टरांनी सुद्धा त्यांच्या पुढे हात टेकवले आणि म्हटले की खरंच स्वामींची कृपा तुमच्यावरती आहे. कारण 100तला एखादा असा पेशंट असतो त्याला हा त्रास होत नाही किंवा जाणवतही नाही आणि हा पॅरालिसिसचा धोकाही टळतो. खरंच तुम्ही किती नशिबान आहात की स्वामी समर्थ महाराज तुमच्या पाठीशी आहेत आणि सगळं काही ते ऐकत आहेत. म्हणजे बघा, त्याच्यानंतर ताईंना डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज दिला, ताई घरी आल्या आणि त्याच्यानंतर काही दिवसांमध्येच ताई रिकवरही झाल्या. त्यांनी स्वामी सेवा या सगळ्या प्रवासामध्ये ताईंची स्वामी सेवा पूर्णपणे बंद झालेली होती. ताईंची सेवा बंद होती तरीसुद्धा त्यांचं नामस्मरण, म्हणजे मनोमन आपण म्हणतो ना सेवा असते, ती चालूच होती. मनामध्ये स्वामींचं नामस्मरण चालू होतं. जसं जमेल तसं तारक मंत्र ताई म्हणत होत्या. म्हणजे एवढ्या मोठ्या संकटात, एवढ्या मोठ्या दुःखात असताना सुद्धा त्यांचं तारक मंत्र म्हणा, नामस्मरण म्हणा, हे बंद नव्हतं. त्या चालूच, त्यांची सेवाही चालूच होती. त्या ताई सांगतात की अजून एक माझ्या आयुष्यात घडलेला प्रसंग मी तुम्हाला सांगते. जेव्हा मी एखाद्या, म्हणजे मला कुठे स्वामींच्या केंद्रामध्ये, मठामध्ये दान करण्याची खूप इच्छा होती. म्हणजे अन्नदान म्हणतो आपण, त्या अन्नदान करण्याची खूप इच्छा होती. ते अन्नदान करण्यासाठी मी एका मठामध्ये गेले. तेव्हा मला तिथे, म्हणजे मी मनात नेहमी म्हणायचे की स्वामी, मी जिथे जिथे अन्नदान करेल तिथे तिथे मला तुम्ही कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये दर्शन द्यायलाच या म्हणून. मी मनोमन अशी स्वामींना प्रार्थना करायची. मी जवळजवळ ह्याच्या अगोदर 7 ते 8 वर्ष कंटिन्यू त्याच मठामध्ये स्वामींना अन्नदान करायचे आणि प्रत्येक वर्षी मी स्वामींना एकच प्रार्थना करायची की स्वामी, माझ्या अन्नदाना दिवशी तुम्ही मला कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये दर्शन द्यायला याच म्हणून. आणि बघा काय आश्चर्य व्हायचं, जेव्हा माझं अन्नदान व्हायचं, म्हणजे मी अन्नदान द्यायचे त्या दिवसा शेवटच्या क्षणाला का होईना पण अशी व्यक्ती यायची जी आमच्या ओळखीची नसायची, पण दिसायला इतकी दिव्य तेजस्वी असायची की ती कोणालाही ओळखू येत नव्हती. कोणी जरी विचारलं की ती व्यक्ती कोण आहे तर कोणी सांगायचं की आम्हाला माहीत नाही, पण साक्षात स्वामींचा अवतार दिसते बरं का, खूप तेजस्वी होती. तेव्हा स्वामींना मी प्रार्थना करायची की स्वामी, खरंच तुम्ही येऊन गेलात, तुम्ही मला दर्शन दिलं आणि तुमची सेवा, तुमचं जे काही अस्तित्व आहे ते तुम्ही मला दाखवून दिलं. आणि त्याच्यानंतर असे इतके स्वामींचे मला अनुभव येऊन गेले. स्वामींचं अस्तित्व मी कधीही नाकारलं नाही, कारण स्वामींवरती माझा प्रचंड विश्वास होता. स्वामी मला कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये येऊन मदत करतात, ह्याच गोष्टीवरती माझा पूर्ण विश्वास बसला. आपल्या मदतीला कोणीही, आपल्यावर जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा आपल्या मदतीला कोणीही येत नाही, पण साक्षात स्वामी समर्थ महाराज आपल्या मदतीला येतात, याच्यावरती माझा प्रचंड विश्वास बसला. आणि त्याच्यापुढे मी स्वामींचं, म्हणजे कधीही स्वामींची स्वामी सेवा सोडली नाही, स्वामींवरती कधी अविश्वास दाखवला नाही. जे कोणी दुःखीत असतील, अडचणीत असतील, त्यांना मी स्वामी सेवेचा मार्ग समजावून सांगू लागले. स्वामी सेवेकरी घडू लागले आणि माझ्या हातून नकळतपणे स्वामी सेवा घडू लागली. बघा, असेच मला स्वामींचे आलेले माझ्या आयुष्यातले खरंच खूप भयानक आणि दिव्य अनुभव होते. स्वामींनी मला खूप मोठ्या संकटातून वाचवलेलं आहे, खूप मोठ्या अडचणीतून काढलेलं आहे. तसेच तुम्हालाही काढू शकतात. तुमची जर स्वामी सेवा, स्वामींवरचा विश्वास, स्वामींवरची श्रद्धा एकदम मनापासून असेल, प्रचंड विश्वास असेल, श्रद्धा असेल, तर नक्कीच तुम्ही सुद्धा कोणत्याही संकटात अडकलेले असाल, कोणत्याही दुःखात अडकलेले असाल, तर त्यातून स्वामी तुम्हाला साथ दिल्याशिवाय राहणार नाहीत, ह्या माझा विश्वास आहे. बघा, ह्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.